जय श्रीकृष्ण. आपण करत आहोत इडलिंबूचं लोणचं. तर ह्या फोडी आपण रात्री केलेत. 2च लिंब एवढी मोठी होते. इडलिंबू आयुर्वेदिकला चांगला असते, खोकला वगैरे होत नाही. मग त्याला रात्री फोडी करून आपण त्याला हळद मीठ लावलं होतं. तर आपण थोडं थोडं त्याच्यातलं पाणी असं काढायचं आता आणि इथे आपण बाजूला ठेवायचं. जादच लावलेलं मी, कारण ते खराब व्हायला नको ह्या पाण्यामुळे लोणचं, म्हणून पिळून काढायचं. फ्रीजच्या बाहेर टिकलं पाहिजे ना. आपल्या ट्रॉल्या नाही दिसल्या पाहिजे एवढं करा. आता हे पाणी आपण एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि ह्याने आपण पितळेची किंवा ते तांब्या देवाचा हे ते असलं ह्याने घासायचं, छान निघतं. हे त्यात नाही ओतायचं पाणी. आता आपलं हे तेल गरम झालंय. तिकडे घ्या, त्या फोडी जरा इकडे घेऊया. त्या तेलामध्ये गॅस बंद केला. हे मसाला थोडा ह्याच्यात टाकला. मीठ इकडे, मीठ कुठे आहे दिसतंय ना. हे मीठ आपण असं लावून घ्यायचं थोडं थोडं, कारण पहिलं लावलेलं आहे त्याच्यामुळे मीठ कमीच लावा. हा आपला मसाला आहे तो याच्यामध्ये आपण ह्याच्यात टाकायचा मसाला. पकडीनं वतायचं मसाला, वता ते सगळ्यावर पसरून होतं. हे आपलं लोणच्याचा मसाला त्याला असा लावायचा. साखर एक चमचा. तुम्हाला गूळ हवा असेल थोडा गूळ टाकू शकता, साखर हवी असेल साखर टाकू शकता. मी नाही टाकत. हे असं अशा प्रकारे आपण हे सगळं लावून झालेलं आहे. आता कसं दिसतंय हे फोडी छान आहे ना. मग ही बरणी आहे. हे आपण ह्याच्यामध्ये गरम करून हे टाकलंय काय, हिंग. आत्ताच नाही टाकायचं. ऐका ना, उघडीच ठेवायची भरणी. भरणी उघडीच ठेवायची. आईनं सांगितलं तेच करते मी. हे आपण बरणीमध्ये भरायचं. लांबच झालं नाही बरणीपासून.
हात भरवावंच लागतं, त्याच्याशिवाय हे होत नाही. तेल मी जादा टाकलेलं नाही, तुम्हाला टाकायचं तर जादा टाका. हे असं आपलं हे आपण बरणीमध्ये भरलेलं आहे. अर्धी झालेली आहे. आता ते गरम आहे अजून, काय हे लोणचं आपलं गरम आहे म्हणून हे जाळी ठेवायची आणि थंड झालं की मग त्याला कापडाचा दादरा बांधायचा. मग असं हे आपलं लोणचं तयार झाले. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही बनवून खाऊन बघा कसं बनतंय ते. आता थांबा. धन्यवाद. हां, धन्यवाद. धन्यवाद.